जोडी किशोर मडवी आणि त्याच्या सोबतीला महेश मडवी. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल गेम ऑन. पूल केल्या टीममध्ये फील्डर झेलची संधी कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू गणेश. धावा धावफलकावरती 4. पहिला चौकार किशोर मडवीचा बॅटमधून. पूल केला गॅप मध्ये बॉल आहे. रितेश येतोय स्क्वेअर ग्रीजन मध्ये उचलून तो थ्रो करेल. धावा तोपर्यंत आपण पाहतोय 2 मिळतील का मिळतात. थ्रो येईल लॉंग स्ट्राइकला. या दोनच्या साह्याने धावा संख्या जाऊन पोहोचले ते अर्थातच 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टीम काकडवाद. गोविंदजी मानेसाहेब सोनारपाडा यांच्याकडून अनिकेतला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 6 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. किशोरचा बॅटमधून पहिला चौकार त्यानंतर डबल. वेगाने टाकला एज आहे. पॉइंटच्या फील्डर डायरेक्ट हिटची संधी. ओ हिट मिस. मागून बॅकअप पाक किती वेगात आहे. गुड फिल्डिंग. सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या साह्याने धावा संख्येचा विचार आपण केला तर धावा 7 and ball. 7 धावा धाव फलकावरती. गावदेवी काकडवाल अगेन्स्ट निहाल 11 सोनारपाडा. हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत इथे चॉप करण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा योग्य तो संपर्क झाला नाही. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावा संख्येचा आपण विचार केला तर धावा 8 वरती. अजून आपण पाहतोय या षटकातील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला अनुभवायला मिळते. धोक्याचं आता प्रमाण वाढत चाललेलं आहे. 8 धावा आहेत. अनिकेत पुन्हा एकदा तयार. वेगाने टाकला ऑन साइडला. व्यवस्थित पिक करत आलं नाही किशोरला. सिंगल मिळते इथे. डीप मधून फिल्डरचा वेगाने आलाय. थ्रोच्या वेगाने त्याने केलेला आहे रितेश. सिंगलच्या साह्याने धावा संख्या आपण पाहतोय 9 धावा धावा फलकावरती आपल्याला सध्या पाहायला मिळतात. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही या षटकातील एका चेंडूचा काही शिल्लक. पापल्यामध्ये अनिकेतला आपण सध्या तरी पाहतोय. 9 धावा धावा फलकावरती षटकातील असेल तर आता शेवटचा चेंडू तयार. गोलंदाज अनिकेत. पुढ्याला मडवी. मिस टायमिंग. कवसला रितेश. चांगला झेल. डाव संपला महेश मडवीचा. बाद होईल. 9 ला पहिला धक्का आफ्टर फर्स्ट ओव्हर. गावदेवी काकडवा. तर बैभोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
धावसंख्येचा विचार केला तर त्या 9 आहेत पहिल्या षटकाच्या खेळ संपन्न झाला. जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. समरजी वजीर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 25,000 25,000 रुपयांचा कॅश प्राइज, 2,000 रुपयांचा कॅश प्राइज काका पावशे साहेब आणि विलासजी पाटील साहेब यांच्याकडून. 25K. बॉल तयार. अमर ठाकूर. कडवं आव्हान तितकंच आपल्याला पाहायला मिळतंय. बली नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला किशोर मडवी. वेगवान चेंडू यायचा फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती धावतोय, त्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा आला. वेगाने चेंडूवरती फिल्डिंग चांगली, थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या सध्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमर ठाकूर राउंड विकेट पुन्हा एकदा. हार्ड लेंथ कट करण्याचा प्रयत्न, इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. लांब होता ऑफ स्टंपचा फार. वाईडने धावसंख्या आपण जर बघितली तर धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 11 धावा. प्रगतीपथावर षटक क्रमांक दुसरं. 3 षटकांची क्वार्टर फायनल आहे. इम्पॉर्टंट आहे षटक ही. फर्स्ट ओव्हरमध्ये तितक्याशा अनिकेतने धावा दिल्या नाही, त्यामुळे त्या अटॅक करण्याचा प्रयत्न होणार आहे अमरच्या विरुद्ध. स्ट्रेट बॅट लॉफ केला, लॉंग ऑफला फिल्डर. ओ पण त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार. षटकार. सेव्हन्टीन 17 धावा धावफलकावरती. ठाकूर राउंड विकेट. हार्ड लेंथ ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, इज व्हाईट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 18 वरती. गावदेवी काकडवाल बॅटिंग करतात. स्लॉट मध्ये होता आणि आता चाललाय या प्लॉटच्या बाहेर. षटकार. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार लागोपाठ आणलेले. तिसरा आला तर 2,000 मिळतील बलीला. अमर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 24. पूल खेळला पुन्हा. चाबुक शॉट. बलीबोईचा बेधडक षटकार.
30 धावा धावफलकावरती. तिसरा षटकार आला अमर ठाकूरच्या विरुद्ध बलीबीरचा. वेगाने धावसंख्या पुढे चाललेली आहे. बलीला आता चेंडू फार मोठा दिसतोय की काय. ऑफ साइडला पुन्हा पूल काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू रनआउटची संधी. थ्रो येतोय पण तो कव्हर करण्या अगोदर फलंदाज आला. 22 अंपायरचा इशारा सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये रितेशला आपण पाहतोय. पहिल्यांदा वेगाने सेकंडचा कॉल तोपर्यंत अर्थातच थ्रो आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर गौतमी काकडवालचा 1 गडी बाद. 32 धावा 32. करण्याचा प्रयत्न मात्र इथे आला डॉट बॉल. प्रथमला आपण पाहतोय या षटकामध्ये. प्रथमने चांगली बॉलिंग केली आहे. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. अमर ठाकूरच्या विरुद्ध हल्ला केला ज्याचं कारण होतं अनिकेतच्या षटकामध्ये धावा तितक्याशा नव्हत्या. त्यामुळे विकेटची पर्वा न करता बली भोईर आणि किशोरने मागच्या षटकामध्ये अटॅक केला. रेंज मध्ये बॉल लॉंग ऑनला फिल्डर येतोय पाहतोय पाहतच राहील. लॉंग ऑन पार षटकार. जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ठाकूरच्या विरुद्ध किशोर मडवीचा षटकार. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अटॅकिंग बॅटिंग सध्या आपण पाहतोय किशोर कडून. मागच्या ओव्हरमध्ये बली ऑफ साइडला पॅक करण्यात आलेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑन आणि काउफेसला फिल्डर. टॉर्च घेऊन अगदी प्रेक्षक पार जंगलामध्ये उतरलेले आहेत. थिरन मूवी बघितलं का? थिरनचा सीन मला आठवला. थिरन मूवी वपीच होता पण यावेळेला पडला बरोबर. 1 घेतोय चेंडू. त्यामुळे चेंडू अर्थातच त्या बॅटवरती आला नाही किशोरचा. डॉट बॉल चांगला फिरवला यावेळेला गोलंदाज आपण पाहतोय प्रथम ठाकूरने. षटकारानंतर नाव आहे 38. सोनारपाडा अगेन्स्ट काकडवाल क्वार्टर फायनल SP ग्रुप चषक 2024 मांगरूळ. ऑन ट्रॅक केलाय वाडीश लॉंगला फिल्डर अनिकेत वेगाने आला. पहिली धाव पूर्ण होते. गुड फिल्डिंग
अग्रेसिव्ह अप्रोचने अनिकेत तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतो. स्लॉगर मध्ये ते करणं गरजेचं आहे. तुम्हाला अटॅक करावा लागतो. तुम्ही फिल्डर असला तरी, तुम्ही फलंदाज असले तरी, तुम्ही गोलंदाज असले तरी, तुम्ही कॅप्टन असले तरीही या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. इट्स अ पार्ट ऑफ गेम. धावसंख्या धावफलकावरती 39 आहे. बॉल अजूनही शिल्लक आहेत 2. प्रथम ठाकूर, यावेळेला मात्र बली भोईर. हॉटलेन समोर हॅमर केला, बेसबॉल हिट, ठाकूरला ठोकलाय. आणखी एक दमदार षटकार. पूल केलाय, पुन्हा गॅप मध्ये, पुन्हा बलीची पावर. षटकार इथे आलाय. काय फिनिश केले या डावाला गावदेवी काकडवालसाठी. बली भोईरचा जवळपास 5 षटकार आले. अवघ्या 6 बॉल मध्ये 30 धावांचे योगदान दिलं बली भोईरने. डाव संपला काकडवालचा. 51 मनपूर्वक सहर्ष स्वागत. एसपी ग्रुप चषक 2024 अंतिम रजनी मांगरूळच्या या स्पर्धेमध्ये
क्वार्टर फायनलची मॅच तुमच्या समोर. एका बाजूला निहाल 11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी काकडवाल या दोन नामवंत संघांदरम्यान 52 या धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अमोल पाटील आणि योगेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज महेश मडवी. व्हेरी फर्स्ट बॉल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. लॉफ केलाय मेरिट वरती खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला पहिला बाउन्स वरती सीमा पार चौकार. पाहूयात या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारतोय. धावफलकावरती 4 आहेत. मेरिट वरती जसा चेंडू आला होता तसं त्याला लॉफ करत असताना एक्स्ट्रा कव्हरला अमोलने चौकार तर ठोकलेला आहे. मडवी स्ट्रेट बॅट. मडवीला दुसरा मारलाय षटकार. बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमधली इतिहासामधली मी पहिली अशी एक फ्री एंट्री टुर्नामेंट बघितली ज्या स्पर्धेमध्ये 40 ते 45 संघ खेळले मोफत आणि ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक देखील देण्यात आली. जवळपास 2 लाखांच्या कॅश प्राइजेस देखील देण्यात आले. जयेंद्र शेठ बोडके हे देखील 22 एकर कोला ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उद्योगपती चिंचपाडा. धावा त्या 16 धावा. चौकार 2 षटकार. मडवी ऑप्शनचा बाहेर होता. यावेळेला निघतोय चेंडू आणखीन बाहेर. अंपायरचा वाईटचा इशारा. अमोल पाटीलने आता टार्गेट सेट केलंय मनामध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला किती धावा घ्यायच्या आहेत बिकॉज जी बॅटिंग कॉन्फिडेंटली करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा जोडलेल्या आहेत त्या 17. ऑनसाइडला दोन्ही फिल्डर आता सरकवण्यात येतात. लॉंग ऑफचा फिल्डर स्क्रीनला चेस करत असताना लॉंग ऑनला येतोय. मिड विकेटला तुम्हाला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. बॉल तयार महेश मडवी. आहा लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला. 2 फिल्डर धावतात. दोघांचा वाक्या बाहेर टप्पा पडलाय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. साहेब भंडारी यांचे आगमन झालेले. लेजंड कॉमेंटेटर ब्राह्मण करवलेचं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आइए. 21 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग केलेली आहे सध्या अमोल पाटीलने. 52च्या चेस मध्ये कॅज्युअल राऊंड जमणार नाही. सुरुवातीपासून आक्रमण. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 21. ओहो क्लीन बोल्ड. बॅट आणि पायाचा मधून आत आलाय चेंडू. अमोल पाटीलची प्राइज विकेट मिळवली आहे महेश मडवीने.
टोटल धावा फलकावरती सोनार पाडाचा लक्ष असताना 52 धावांचं ग्रेट स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात 52च्या चेस मध्ये या सुरुवातीची अपेक्षा होती. प्लॅटफॉर्म सेट केलेला आता जे काही करायचं आता ते योगेश पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला अनिकेतला करायचं जो मैदानाच्या आतमध्ये आलेला. ऑन साइडला आपण पाहतोय सध्या फील्ड पोझिशन तुम्हाला ऑन साइड एक फील्डर मिड विकेटला पाहायला मिळतो आणि त्यासोबत आपण पाहत आहोत लॉंग ऑफ मध्ये विकेट हॅट्रिक साठी संदेशजी संत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न आला डॉट मडवीचा कमबॅक शेवटच्या 2 बॉलवरती अमोलची विकेट शेवटचा डॉट. षटक संपन्न पहिलं 21 धावा एक गडी बाद 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या मॅच मध्ये 31 धावांची जुनी गरज आहे बॅटिंग करायला. निहाल 11 सोनार पाडाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 21 for 1 21 ला 1 विकेट पडलेली आणि त्या अमोल पाटीलचे पडलेले. योगेश आणि अनिकेत मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू अजून या मॅच मध्ये 31 धावांची गरज आहे. योगेश कडे स्ट्राइक आहे आणि दुसऱ्या बाजूने आकाश पावशा आला सेकंड ओव्हर मध्ये. आकाश तयार होते बॉलिंग मार्क वरती. राऊंड द विकेट आपल्याला ते पाहायला मिळतील. ओ खोला टाकलाय फ्लिक करतोय मिड ऑन ला चेस करेल चेंडू महेश मडवी फार वेगाने अनिकेत आलाय थ्रो स्ट्रायकिंग एंडला. आहा काय थ्रो होता रॉकेट थ्रो फलंदाज बाद. योगेश पाटील इज गॉन. दुसरा धक्का निहाल 11 सोनार पाडाला. ते दुसरं प्रगती पथावर आहे. काय थ्रो होता तो महेश मडवीचा. जरूर सुरुवातीला दावा खर्च केला पण शेवटच्या 2 बॉलवरती कमबॅक केलं. अमोल पाटीलची विकेट इम्पॉर्टंट होती आणि या थ्रोनेच विकेट मिळवली आहे. सो या विकेटचे श्रेय मी महेश मडवीला देईन. सो 2 विकेट मी म्हणेन महेशने मिळवलेल्या आहेत. एक गोलंदाजी करत असताना एक क्षेत्ररक्षण करत असताना या मॅच मध्ये आता उरलेल्या धावा अजून 30 बॉल शिल्लक असताना 10 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. नवीन फलंदाज करण ठाकूरचं आगमन क्षमता करणकडे देखील आहे. हा सामना अजूनही संपलेला नाही जरी योगेश आणि अमोलची विकेट पडली असली तरी. पावशे बॉल बॅक ड्राइव्ह आहे स्ट्रेट ड्राइव्ह समोर बली येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण उचलून थ्रो स्ट्रायकिंग एंडला पण यावेळेला मात्र थ्रो थोडासा उशिरा दे. तोपर्यंत धावा मिळतात 2. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा धावफलकावरती. या सामन्याचं मोमेंटम कधी कोणत्या बाजूला जाईल या क्षणाला आपण सांगू शकत नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत काकडवालचे
अजूनही त्यांनी मैदान सोडलेलं नाही. मोठ्या संख्येने आपण पाहतोय, कारण अगदी बाजूचंच गाव आहे या क्रीडांगणाच्या. 3:30 ठीक वाजलेत पहाटेचे. पुन्हा ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेटला पहिली धाव पूर्ण. सेकंड साठी धावतोय करण. अर्ध्या विकेट पर्यंत अनिकेत. ॲक्युरेट थ्रो, फलंदाज बाद, रनआउट. स्पर्धेमध्ये एक गोष्ट मात्र तुम्हाला जरूर अनुभवायला मिळते, क्रिकेट सोबत शक्तितुऱ्याचा देखील आनंद घेता येतो आपल्याला. धावा धावफलकावरती 25 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. 9 आणि 9 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 27. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली ज्याचं आगमन होतंय 5व्या क्रमांकावरती आलाय स्ट्रायकिंग एंडला. 9 बॉल 27. सामना तर फसलेला. पावसे राउंड विकेट. स्ट्रेट बॅट. ओ वाव, what shot is that? मध्ये थेट पाठवलाय. ठाकूरने पहिला ठोकलाय. षटकार. हो, फुल टॉस फ्लिक केलाय. पुन्हा चेंडू चाललाय सीमा पार. ठाकूरने ठोकलाय दुसरा. षटकार. संदेशजी संत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. मात्र 2 षटकारांनी सामना फिरलाय कसा पहा. 7 बॉल 15 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करण्यात निहाल 11 सोनार पाडाला. तिसऱ्या षटकारासाठी काका पावशा आणि विलासजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 7 बॉल 15 धावांची गरज या मॅच मध्ये. अमर ठाकूरचं आगमन झालं आणि 2 गगनभेदी षटकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. सामना जुनी संपला नाही. 7 बॉल 15ची मॅच आहे. कोणत्या क्षणाला काही घडू शकते. एक चेंडू महत्वपूर्ण आहे. एक मोठा फटका इम्पॉर्टंट आहे. एक विकेट इम्पॉर्टंट आहे. पाहूयात काय घडत आहे. चला, वेळ जास्त चाललाय प्लीज. चला चला, जास्त वेळ चाललाय. सोनार पाडा. चला चला, प्लीज प्लीज लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. आपण मॅनेजमेंट टीमच्या तुम्हाला सूचना आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धावांची गरज. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठीचा संघर्ष दोन्ही संघांचा. आहा, रॉकेट. तिसरा रॉकेट आलाय. षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 धावांची गरज. 2000 रुपयांचा रोख पारितोषिकाचा हकदार ठरलाय आमा ठाकूर.
फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात 43. अजून आपण पाहतो 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बलीचं आगमन. दुसऱ्या बाजूने अमर नॉन स्ट्रायकिंग एंडला करण ठाकूर. एज आहे चेंडू त्याला थर्ड मॅन मध्ये. अमर स्ट्रायकिंग एंडला येतोय. या सिंगलच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 44. 44 धावा धाव फलकावरती. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये. अजूनही 8 धावांची गरज. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज संदेशजी संते. हो यावेळेला वाईट यॉर्करचा प्रयत्न. बँक ऑन टार्गेट. डॉट बॉल. मजा येईल मॅच मध्ये. बली बोईरचा विरुद्ध अमर ठाकूर. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही. डॉट बॉल नंतर करण आणि अमर मध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने पुढच्या 4 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूने बली बॉलिंग मार्क वरती गेला. लॉंग ऑन डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. बॉल तयार. ओहो फुल टॉस होता आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन आला. टीव्ही अंपायर कडे आपण जाऊयात. येस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघ कॅप्टन. या कॅप्टन आपण मंचाशी संपर्क साधा. नाना मस्त मस्त यही तो मांगता हमको भी. It is no ball over the west. No ball. टीव्ही अंपायरचा डिसिजन नो बॉल. एका षटकारासाठी 1000 विलासी पाटील साहेब यांच्याकडून फलंदाजाला पुरस्कार आहेत या संघाचे. एका विकेटला 500 संदेशजी संत यांच्याकडून. चला आता इकडे जुगलबंदी चालू आहे. नो बॉल प्लीज. क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना आहेत. गावदेवी काकडवाल चेक केलेलं. टीव्ही अंपायरने चेक करून डिसिजन दिलेलं. प्लीज कोऑपरेट. यस आपण सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल काकडवाल्या टीमला कारण की पंचांनी हा थर्ड अंपायरने नो बॉल किशोर घोषित केलाय. थर्ड अंपायरने बॉल शिल्लक आहेत आता ते अर्थात 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या धावा 7. फ्री टॉन. विकेटला 500, षटकाराला 500. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटकाराला 1000 आहेत. काकडवाला घेऊन सोनार पाडा ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग मध्ये चेंडू मडवी. सुंदर फिल्डिंग. थ्रो येतो. 1 धाव मिळेल. गुड फिल्डिंग. आता बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 6 धावा. म्हणजे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत राहील आता सोनारपाडासाठी. एका चेंडू 6 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने बली कशा पद्धतीने बाउन्स बॅक करणार आहे या मॅच मध्ये. त्याने बॅटिंग तर दमदार केलेली आहे. त्याला गोलंदाजी तितकीच धारदार करायची आहे. लेफ्ट अमोद विकेट. ओहो बॅट स्विंग जबरदस्त. पण चेंडू आणि बॅटचा सध्या तरी संपर्क झाला नाही. करंट विकेट सॅक्रिफाईस करेल
अमर येतोय स्ट्रायकिंग एंडला. बॉल शिल्लक आहेत 2. 6 धावांची गरज फलंदाज बाद. धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण विकेट सॅक्रिफाईस केले. अमर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला आलं नवीन फलंदाज रितेशचं आगमन. बली बोईर तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. 2 चेंडू 6 धावा. ओ वेगवान पिकअप शॉट. फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला कॅच आउट. फलंदाज बाद. अमर ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. सामना शेवटच्या चेंडूवरती. 1 बॉल 6 धावांची गरज. अंतिम रात्र क्वार्टर फायनल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. काय सामना रंगलाय. सोनारपाडा अगेन्स्ट काकडवाल या 2 संघांदरम्यान 52च्या चेस मध्ये हा सामनाला अर्थातच आता शेवटच्या एका बॉलवरती जिथे 6 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या निहाल 11 सोनारपाडाला. नवीन फलंदाज प्रथम ठाकूरचं आगमन स्ट्रायकिंग एंडला. सुरुवात अमोलने केली. मधल्या फळीमध्ये अमर खेळला. पण आता विजयासाठी प्रथम लाईन षटका ठोकायचा. बलीचं कमबॅक पाहूयात काय घडतं. 1 बॉल 6 धावा. खोला टाकलाय. गावदेवी काकडवाल गोस टू सेमीफायनल. उपांत्य फेरीमध्ये एसपी ग्रुप चषक 2024च्या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.